चंद्रपूर शहरात आज ओबीसी बचाव परिषदचं आयोजन करण्यात आलं आहे। या बचाव परिषदमध्ये ओबीसी मागण्यासाठी विचारमंथन करण्यात येणार आहे। महाराष्ट्रातील ओबीसी समूहाचे प्रतिनिधी या ओबीसी बचाव परिषदमध्ये सहभागी होणार आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो पूर्णपणे तयारी झाली आहे। या ओबीसी परिषदकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे, कारण की ज्या प्रकारे मराठा आंदोलन होत आहे आणि जरांगे पाटील जे मागण्या करतायत त्या कुठेतरी विरोध होताना दिसत आहे आणि या परिषदमुळे कुठेतरी या सगळ्या बाबीवरती चर्चा होणार आहे। विविध प्रतिनिधी या 300हून अधिक जातीचे प्रतिनिधी यामध्ये सहभागी होणार आहे। याकरिता आपल्यासोबत जे आयोजक आहे अशोक जीवतळे त्यांच्याशी जाणून घेऊ नेमकी परिषदमध्ये आपण काय मागण्या करणार, काय चर्चा होणार आहे। ही ओबीसी बचाव परिषद महाराष्ट्रातील ओबीसीतील जे 346 जाती आहे त्या सर्व जातींच्या प्रतिनिधींची एक ओबीसी बचाव परिषद यासाठी आम्ही या चंद्रपूर भूमीमध्ये आयोजित केली की मराठे जरांगे पाटील मराठ्यांच्या आंदोलनाचं नेतृत्व करत आहे। त्यांची भूमिका सुरुवातीपासून आतापर्यंत बदलत चालली आहे। कुणबी प्रमाणपत्र द्या, सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, त्यानंतर सरसकट मराठ्यांचा समावेश ओबीसी प्रवर्गात करा। या महाराष्ट्रामध्ये ओबीसींना 19% आरक्षण आहे आणि या 19% आरक्षणामध्ये जर मराठे आले तर आमच्या ओबीसींचं काय होईल ही भीती एक ओबीसी समाजामध्ये निर्माण झाली आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील सर्व ओबीसीतील जात समूहांचे प्रतिनिधी या ठिकाणी एकत्र येऊन आम्ही मनोज जरांगे पाटील यांचा निषेध देखील करणार आहोत। त्याचबरोबर मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या, मात्र ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नका, ही भूमिका आज या ठिकाणी आम्ही सर्वांच्या समक्ष स्पष्ट करणार आहोत। तर आपण बघितले या ठिकाणी जे प्रतिनिधी येणार आहे त्या ठिकाणी ओबीसी समाजाकडून जे मराठा समाज आहे तर मराठा समाजाला ओबीसी म्हणून आरक्षण देण्यात येऊ नये याबाबतही ठराव या ठिकाणी घेण्यात येणार आहे। त्यामुळे या परिषदेकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। निलेश दहाट, TV9 मराठी, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।